नमस्कार, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्यासाठी कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवर. तर आदिवासी विभाग भरती या एक्झामची जे तयारी करत आहेत त्या सगळ्यांसाठी आपण मराठी व्याकरणाची अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. हे चालू झालेले लेक्चर तलाठी देत असाल, तुम्ही ग्रामसेवकची एक्झाम देत असाल, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक या सगळ्या एक्झामसाठी फायदेशीर प्रश्न आहेत. त्यामुळे सगळे अपलोड झालेले लेक्चर व्यवस्थित करत चला. आणि महत्वाचं आहे की चॅनलवर जर तुम्ही नवीन नसाल तर नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी पहिले ते सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून हे आपले लेक्चर महत्वपूर्ण अपलोड झालेले लेक्चर तुम्हाला नोटिफिकेशन त्याची यावी म्हणून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि लेक्चर आवडत असेल तर लाईक करायचंय. चलो जाऊयात प्रश्नांकडे. आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात आपण. अयोग्य म्हणजेच चुकीचा पर्याय आपल्याला खालील 4 पर्यायांमध्ये कुठला असणार आहे तो ओळखायचा आहे. शुक्ल पक्षाला दिलाय वद्य पक्ष, सधवा म्हणजे पती हयात असलेली स्त्री, मनकवडा म्हणजे मनातील ओळखणारा, विदुर म्हणजे पत्नी हयात नसणारा. आता शुक्ल पक्षाला अपोजिट आहे कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे चांदण्या रात्रीचा 15वडा. ठीक आहे, म्हणजे पौर्णिमा, थोडक्यात पौर्णिमेचे ते 15 दिवस. ओके. वद्य पक्ष इथं नाहीये, याला येत नाही. सधवा, आता विधवा म्हणजे जिचा नवरा मरण पावला आणि सधवा म्हणजे नवरा आहे, पती हयात असलेली स्त्री, बरोबर आहे. मनकवडा मनातील जाणणा, दुसऱ्याच्या मनातील ओळखणार, बरोबर दिले. विदुर म्हणजे ज्याची बायको मरण पावलेली आहे, म्हणजे पत्नी हयात नसणारा विदुर. खालचे तिघही पर्याय बरोबर दिलेले आहेत, त्यांचा अर्थ शुक्ल पक्षाचा चुकवलाय म्हणून ऑप्शन ए राईट. शुक्ल पक्ष म्हणजे चांदण्या रात्रीचा 15वडा. ओके, ऑप्शन ए राईट. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द निवडायचा. शब्द आहे अल्पसंख्याक. अल्पसंख्याक हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? 4 पर्याय आपल्या समोर आहेत. काय येईल बरोबर? तर अल्पसंख्याक शुद्ध नाही, अल्पसंख्याक हा शब्द शुद्ध आहे. कुठे दिलाय? तर अल्पसंख्याक. ऑप्शन ए राईट. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. सांगोपांग या शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ काय? यथासांग, सांगयधा, सागकथा, तुटक तुटक. आता सांगोपांग म्हणजे काय माहितीये? तर सांगोपांग म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, कोणत्याही गोष्टीचा सविस्तर अभ्यास करणं, इन डिटेल अभ्यास करणं, किंवा कुठलीही गोष्ट अगदी इन डिटेल मध्ये होणं, त्याला म्हणायचं सांगोपांग, परिपूर्ण. मग त्याला म्हणायचं यथासांग, समानार्थी. ऑप्शन ए राईट. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे श्रीमंत माणसे अतिशय चैनबाजी करतात या वाक्यातील अधोरेखित वाक्य खंडासाठी अचूक म्हणजे बरोबर शब्दाची आपल्याला निवड करायची आहे. तर चैनबाजी करणे म्हणजे काय? वारेमाप खर्च करणे, पैसा उधळणे, जीवाची मुंबई करणे आणि मुंबईचा जीव. काय येईल बरोबर? आता चैनबाजी करणं म्हणजे काय करणं? तर सुख उपभोगणे, सुखाच्या किंवा चैनीच्या गोष्टींचा उपभोग घेणे.
म्हणजे ते काय करतात, वारेमाप खर्च पण करतात, पैसा पण उधळतात, म्हणजे जीवाची मुंबई करणे. बरोबर का? मग काय येईल बरोबर? वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा. आता तिघांचाही अर्थ सेम सेम होतोय. अचूक शब्द आपण चूक शब्द घेऊयात, ठीक आहे? कारण तिघांचा अर्थ सेम आहे ना, ह्या तिघांचा अर्थ सेम आहे की चैनबाजी करणं. ओके, मग मुंबईचा जीव हा येत नाही, म्हणून ऑप्शन डी राईट. ठीक आहे, कारण तिघांचे अर्थ जवळपास सेम आहे. अली, मधुप, मिलिंद म्हणजे समानार्थी शब्द कोणाचे आहेत? हे भुंगा शब्दाचे आहेत. मग भुंगाला अजून कुठला समानार्थी शब्द 4 पर्यायांमध्ये दिलाय तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. डोंगर, भ्रमर, मकरंद आणि मधमाशी. आता भुंगाला कुठला शब्द समानार्थी दिलाय? भ्रमर. ऑप्शन बी राईट. पुढचा प्रश्न, मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? अरबी, फारसी, इंग्रजी आणि संस्कृत. मेहनत शब्द शब्दसिद्धीवरचा प्रश्न आहे. अरबी, फारसी, इंग्रजी, संस्कृत. तर मेहनत हा अरबी शब्द आहे, अरबी भाषेतून मराठीत घेतलाय, म्हणून ऑप्शन ए राईट. सेशन ज्यांना ज्यांना आवडते, महत्वपूर्ण आहे, त्यामुळे सेशनला लाईक करून घ्यायचंय. तुमचे फ्रेंड्स लोक जर येत नसतील, त्यांना माहिती नसेल टिक्कर मराठी सरळ सेवा, तर त्यांच्यापर्यंत शेअर करायचंय आपलं लेक्चर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील शब्दांतील धातू साधित नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कुठला आहे जो धातू साधित नाही? विणकर, टाकाऊ, चिडखोर आणि कर्जाऊ. धातू म्हणजे क्रिया. विणण्याची क्रिया असते, विणतो धाग्याने. टाकाऊ टाकण्याची क्रिया. चिडखोर चिडण्याची क्रिया. कर्जाऊ मध्ये कर्जण्याची क्रिया नसते, तर कर्ज हे नाम आहे, म्हणजे नाम साधित झालं आहे. कर्ज काय आहे? नाम आहे. म्हणून जो धातू साधित नाहीये तो आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तालव्य, मूर्धन्य, दंत तालव्य आणि कंठ तालव्य. काय येईल बरोबर? तर जमाव वर्णांची उच्चार स्थानावरचा हा प्रश्न आहे आपला. च, छ, ज, झ यांचा उच्चार इथं गरजेचा आहे. च, छ, ज, झच्या शेवटी जर शब्दामध्ये, शेवटी म्हणजे त्या च, आता फॉर एक्झाम्पल याच्या शेवटी नाही बघायचं, इथंच शेवटी इथे च, छ, ज, झच्या शेवटी जर यचा उच्चार झाला, य म्हणजे ज झाला, तर तो तालव्य. आणि जर च, छ, ज, झच्या शेवटी अ चा उच्चार झाला, अ म्हणजे ज, तर तो दंत तालव्य. तर इथे आपण जमाव नाही म्हणत, काय म्हणतो? जमाव म्हणतो. ज म्हणजे शेवटी अ चा उच्चार होतो, म्हणजे हा झाला दंत तालव्य. ऑप्शन सी राईट. यालाच वत्स्य वर्ण सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. पर्यायी नाव. ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालील शब्दांतील अभ्यस्त नसलेला शब्द ओळखा. जिकडे तिकडे, आंबट चिंबट, किरकिर आणि दगड बिगड. अभ्यस्ताचे 3 प्रकार आहेत, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक. काय येईल इथे बरोबर?
जिकडे तिकडे अंशाभ्यस्त आहे, फक्त याच्यात बदल झाला, अंशात्मक बदल. आंबट चिंबट अंशाभ्यस्त आहे. दगड बिगड अंशाभ्यस्त आहे. किरकिर, किरकिर हा पूर्ण एक शब्द आहे. ठीक आहे, दोन शब्द एकत्रित नाही झाले. दगड कसा मूळ शब्द वेगळा आहे, त्याला दुसरा जोडून आलाय बिगड, तसा हा नाहीये, त्यामुळे अभ्यस्त नसेल. दिसायला दिसतोय पूर्ण अभ्यस्त. ठीक आहे, ऑप्शन सी राईट. खालीलपैकी कंठ्यवर्ण आपल्याला ओळखायचा आहे. केटीएम जो ट्रिक आहे आपली कचटतप. कंठ्यवर्ण सगळ्यात पहिला गट जो आहे तो कंठ्यवर्णांमध्ये येतो. कुठला आहे आपला पहिला स्पर्श व्यंजनांचा गट? क ख ग घ ग आहा आणि ह प्लस अ आणि आ स्वर सुद्धा कशामध्ये येतात? कंठ्यवर्णामध्ये येतात. मग यातला वाङ्मयातला ड सारखा दिसणारा ग इथे दिलाय, म्हणून ऑप्शन सी राईट. कंठ्यवर्ण वर्णांची उच्चार सारणीमधला प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न आहे आपला, फुलांचा या शब्दातील विभक्ती कोणती? षष्टी, चतुर्थी, सप्तमी आणि तृतीया. फुलांचा, चाची चेचा च झाजी झेझा झ हे प्रत्यय जेव्हा नामाला जोडून येतात तेव्हा त्याची विभक्ती असते षष्टी. षष्टी विभक्तीला कारकार्थ नसून षष्टी विभक्तीचा उपपदार्थ आहे संबंध. कारकार्थ का नाहीये? कारण हे प्रत्यय लागलेले शब्द क्रियापदाशी नाही संबंध दाखवत, तर इतर शब्दांशी दाखवतात. ठीक आहे, मग तो नाम सुद्धा असू शकतो. ऑप्शन ए राईट. पुढचा प्रश्न आहे, तो वेगाने धावला या वाक्यात वेगाने हा कोणता शब्द प्रकार आहे? क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण आणि विभक्ती. काय येईल बरोबर? तो वेगाने धावला, धावण्याची क्रिया आहे. कसा धावला? क्रियेबद्दल विशेष माहिती म्हणजे वेगाने हा झाला क्रिया विशेषण अव्यय, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न आहे, मग अशी बघा शुद्ध शब्द विचारला होता ना, आता त्याचाच विरुद्धार्थी विचारलाय. अल्पसंख्याक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अल्पसंख्याक म्हणजेच काय? तर अल्पसंख्या म्हणजे ज्याची संख्या कमी आहे, कमी संख्या असलेला अल्पसंख्याक. मग जास्त संख्या असलेला, जसं आपण म्हणतो अल्पसंख्येला अपोजिट बहुसंख्य, अल्पमतला अपोजिट बहुमत, तसंच अल्पसंख्याकला अपोजिट बहुसंख्याक. बहु म्हणजे जास्त संख्येचा बोध होतोय, म्हणून ऑप्शन ए राईट. शिक्षक विद्यार्थ्यांना धडे शिकवतो, तर या वाक्यात प्रयोजक क्रियापद कोणते आहेत? शिकवतो धडे विद्यार्थ्यांना शिक्षक. आता प्रयोजक क्रियापदाची कन्सेप्ट समजून घ्या. प्रयोजक क्रियापद म्हणजे वाक्यात क्रियापदात दिलेली क्रिया करणारा नॉर्मली कर्ता असतो, बट काही काही वाक्य अशी असतात की त्या वाक्यांमध्ये क्रियापदात दिलेली क्रिया करता स्वतः न करता दुसरंच कोणाकडून तरी ती क्रिया करवून घेतोय, त्याला म्हणायचं प्रायोजक क्रियापद. शिक्षक विद्यार्थ्यांना धडे शिकवतो, शिकवणारे आहे शिक्षक, बट शिकण्याची क्रिया तर विद्यार्थी करतायत ना, म्हणजे क्रियापद शिकवतो हे काय झाले? प्रयोजक. इथं नॉर्मली क्रियापदाचा प्रकार कुठला आहे हे विचारायला पाहिजे होतं. नॉर्मली प्रयोजक क्रियापद म्हणजे आपण जे क्रियापद आहे तेच सांगू ना, सोपा प्रश्न होता. ऑप्शन ए राईट. पुढचा प्रश्न बघूयात आपण, खालीलपैकी संज्ञा कोणती? संज्ञा म्हणजे नाम बरं का. मग नामाचे प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, बहुवाचक नाम. कुठला आहे नाम? मग पांढरा, पाणी, सुंदर आणि चालणे. पांढरा नामाबद्दल विशेष माहिती गुणांच्या स्वरूपात सांगितली जाते, म्हणजे तो आहे आपला गुण विशेषण. आपल्याला संज्ञा विचारली म्हणजे नाम विचारले. पाणी नाम आहे म्हणजे संज्ञा आहे, ऑप्शन बी राईट.
सुंदर सुद्धा गुणविशेषण आहे. आणि चालणे मात्र काय आहे, धातू आहे, क्रियेला प्रत्यय लागलाय, त्याचा वापर क्रियापद म्हणून होत नाही, तर त्याचा वापर वाक्यात नाम म्हणून करतो, म्हणून त्याला म्हणायचं धातू साधित नाम. चालणे हा उत्तम व्यायाम आहे असं जर म्हटलं तर त्या वाक्यामध्ये चालणे हा शब्द नामाचं काम करतोय. एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, धातू साधित नाम बनण्यासाठी धातूला डॅश डॅश प्रत्यय लावावा लागतो. ओके, महत्वाचं आहे. चलो नेक्स्ट जाऊयात. तो पटकन धावला हे वाक्य आहे, तर या वाक्यात पटकन या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. कसा, तर पटकन हे सुद्धा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. मुख्य प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय, कारण क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. रीत सांगतो म्हणजेच रीतिवाचक झाला. ऑप्शन बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन सोपा आहे. ती पुस्तक वाचते हे वाक्य आहे, तर या वाक्यात कर्म कोणते? ती पुस्तक वाचते काहीही नाही. बघा, वाचणारी कोण? ती झाली कर्ता, वाचले ते काय? पुस्तक. कर्म ओळखण्यासाठी क्रियापदातील मूळ धातू त्याला लालो लिहिले ते काय असा प्रश्न विचारल्यावर जो शब्द भेटतो. बघा, वाचले ते काय, काय भेटलंय? पुस्तक, म्हणजे पुस्तक झालं कर्म. ऑप्शन कुठला राईट आला? ऑप्शन बी राईट. प्रश्न महत्वपूर्ण आहेतच. कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर आपल्या सेशनला एकदा लाईक करून घ्यायचंय. चला बरं पटकन. पुन्हा संज्ञेवर प्रश्न आहे. भाववाचक संज्ञा म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नामाला दुसरं काय नाव आहे? भाववाचक नामालाच म्हणतात धर्मवाचक नाम. ठीक आहे, ज्याच्यात गुणधर्म भावभावनांचा बोध होतो. ज्याला आपण स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहू शकत नाही, चव घेता येत नाही, तर फक्त भावनांचा उद्रेक असतो त्याच्यामध्ये. एखाद्या सिच्युएशनला दिलेलं नाव असतं. कुठलं दिलंय इथे? सुंदर या विशेषणापासून रिय प्रत्यय लागून सौंदर्य हे भाववाचक नाम बनलंय. ठीक आहे, म्हणून भाववाचक संज्ञा झाली सौंदर्य. घर, माणूस, झाड सामान्य नाम आहेत. सामान्य नाम. भाववाचक नाम विचारलं होतं म्हणून ऑप्शन सी राईट. पुढचा प्रश्न आहे, तो येईल कदाचित हे वाक्य आहे, तर या वाक्यात कदाचित हा शब्द कशाचं काम करतोय? कदाचितच्या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ओळखा. उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, अव्यय आणि संयोजक अव्यय. काय येईल बरोबर? तो येईल कदाचित म्हणजेच काय? तो कदाचित येईल. येण्याची क्रिया आहे. कसा येईल? तर कदाचित येईल. क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितली आहे, म्हणजेच हा झालाय आपला क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन बी राईट. तर हे होते आजचे आपले प्रश्न. कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटतेय, आणि आदिवासी विभागची तयारी करतायत तर मला सांगत चला प्रश्न कसे आहेत ते. अजून काय काय कशा पद्धतीने प्रश्न घ्यायला हवे ते पण सांगत चला, आणि रोजच्या रोज लेक्चर करत चला. या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. लेक्चर आवडले लाईक करायचंच आहे, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत लेक्चर शेअर करा. आज थांबूयात इथेच, पुन्हा भेटूयात लवकरच, आणि लवकरच हे लेक्चर आपण लाईव्ह सुद्धा आणणार आहोत. चलो बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू.